शेतकरी मित्रांनो, आता राशनऐवजी थेट पैसेच आपल्या खात्यामध्ये येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज। याबाबतची माहिती सविस्तर। आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील केशरी शिधाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्य शासनाने याबाबत शासन निर्णय शुक्रवारी जाहीर केला। हा निर्णय छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील केवळ वर्धा जिल्ह्यासाठी लागू राहील। या योजनेचा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2023 रोजी मंजूर करण्यात आला आहे। त्यानुसार या योजनेतून लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून प्रति महिना 150 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार होते। मात्र नंतर 20 जून 2024 रोजी या योजनेत सुधारणा करण्यात आली। सुधारित निर्णयानुसार आता एप्रिल 2024 पासून प्रति महिना प्रति लाभार्थी 160 रुपये थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे। या रकमेने अन्नधान्याच्या जागी शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत। शासनाने आधी ठरवले होते की प्रति लाभार्थी 150 रुपये देण्यात येतील, पण नंतर या रकमेत वाढ करून ती 160 रुपये करण्यात आली आहे। हा बदल शेतकऱ्यासाठी आणखी फायदेशीर ठरला आहे। याशिवाय राज्य सरकारने या योजनेत अन्नधान्य वितरणातील गुंतागुंतीला कमी करण्यासाठी व वितरण सोपे व्हावे यासाठी लेखाधिकारी, आरण आणि संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांना नियुक्त करून योजनेची योग्य अंमलबजावणी करणार असल्याचे सुद्धा जाहीर केलेले आहे। पण यामध्ये काही त्रुटी असल्याचंही महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनने सांगितलं आहे आणि त्यासाठी त्यांनी या योजनेला विरोध सुद्धा केलेला आहे। ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनने शासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। फेडरेशनचे जे कार्याध्यक्ष आहे संजय पाटील यांचे म्हणणे आहे की ही योजना गरीब कार्डधारक जनतेची शुद्ध फसवणूक करणारी आहे, त्यामुळे आम्ही या योजनेला विरोध करतोय। हक्काच्या रेशनपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आहे। उद्याही ही योजना सर्व लाभार्थ्यांसाठी लागू केली जाईल। शासन गरीब लाभार्थ्यांना रेशनऐवजी रक्कम देऊन मोकळी होईल। याचा एक परिणाम म्हणजे भूकबळी आणि उपासमार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शासनाने यांचा फेरविचार करावा, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा देखील महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनने दिला आहे।